नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। आजकाल सोशल मीडियाचं युग आहे आणि सोशल मीडियाद्वारे आपल्यापर्यंत अनेक प्रकारच्या घटना पोहोचत असतात। त्या घटना पाहिल्यानंतर काही अशा असतात की ज्याने अक्षरशः हसता हसता आपल्या डोळ्यात पाणी येतं, पण काही अशा असतात की त्याने आपल्या अंगावर शहारे येतात, आपलं हृदय धडधडू लागतं आणि जे काही होत आहे त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही। आपले डोळे आणि आपले कान अशा काही गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही ज्या खरंच या जगामध्ये घडत आहे। अशीच एक घटना घडलेली आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील त्यावर विश्वास बसणार नाही, तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। पण नेमकं असं काय घडलं होतं हे सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पण तत्पूर्वी तुम्ही क्राईम न्यूज मराठी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन घटना आल्यानंतर सगळ्यात अगोदर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला, नेमकं ही घटना काय घडलेली आहे हे सविस्तररित्या आपण जाणून घेऊया। दोघांचा राजा राणीचा सुखी संसार चालू होता। हसत खेळत दिवस जात होते आणि हा जो आनंद आहे ना, तो आनंद द्विगुणित करण्यासाठी एका चिमुकल्याने त्यांच्या आयुष्यात एंट्री घेतली होती आणि तिघांचं आयुष्य हे अजूनच सुखात जाऊ लागलं होतं। तिघांचा त्रिकूट अतिशय आनंदाने नांदत होता, पण कालांतराने यांच्या या सुखी संसाराला ग्रहण लावण्यासाठी एका व्यक्तीची एंट्री झाली आणि सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं। पण ही एंट्री मात्र कोणाची झाली, यासाठी कोण जबाबदार, हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल, तर तेही आपण जाणून घेऊया। त्या महिलेच्या आयुष्यामध्ये एका परपुरुषाने एंट्री घेतली। सुरुवातीला दोघांमध्ये फक्त ओळख झाली, नंतर हळूहळू बोलणं चालणं वाढलं। नंतर एकमेकांचे फोन नंबर घेऊन फोनवर देखील तासनतास गप्पा रंगू लागल्या आणि दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले। पतीला या साऱ्या गोष्टींची खबरही नव्हती आणि पतीला अंधारात ठेवून त्या महिलेचे प्रेम प्रकरण सुरू होते। घरामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरनं वादविवाद सुरू झाले, भांडणं सुरू झाली आणि याचा सगळा परिणाम त्या चिमुकल्यावरही होत होता, हे मात्र त्या आईच्या लक्षातच आलं नाही। देवा ब्राह्मणांच्या साक्षीने ज्या महिलेशी आपण लग्न केलं, जिच्या सोबत संसाराची स्वप्न पाहिली, ती महिला अचानक अनोळखी असल्यासारखी वागू लागली। पण त्याचं कारण काय आहे हे त्या पतीला ठाऊक नव्हतं। त्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध। आणि याचे परिणाम काय होऊ शकतात याची जराही कुणाला कल्पना नसताना असं काही घडलं ज्याने आई या शब्दाला काळीमा फासला गेला। कुणा दुसऱ्यासोबतही असं कृत्य करताना 10 वेळा विचार करावा लागेल असं कृत्य त्या महिलेने आपल्या पोटच्या गोळ्यासोबत केलं, जे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावतील, अंगावर शहारे येतील आणि आई हा शब्द उच्चारताना धडकी देखील भरेल। पण नेमकं असं काय घडलं होतं हा प्रश्न तुमच्यासमोर असेलच। तर नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं हेच आता आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वतःच्या 3.5 वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली। मनन सुशांत वाजे, वय 3.5 वर्षे, राहणार माळभाग, वाळवा, जिल्हा सांगली असे त्या मृत मुलाचं नाव आहे। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। याबाबत संशयित महिलेचा पती सुशांत सुधीर वाजे, राहणार माळभाग, वाळवा यांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलिसांनी फिर्यादीची पत्नी प्राची सुशांत वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह विश्वासराव पाटील, राहणार बिळाशी, तालुका शिराळा या दोघांवर खुनाचा व प्रेताची विल्हेवाट लावण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत वाजे यांना त्यांची पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती। 27 जून 2021 रोजी प्राची ही मुलगा मनन सोबत घरात कुणाला काहीही न सांगता अचानक निघून गेली होती। ती मुंबईला अमरसिंह पाटील याच्या घरी वास्तव्यास गेल्याची माहिती सुशांत यांना मिळाली। अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला। त्यानंतर दोघांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। एवढं करूनही त्यांचं भागलं नाही तर एक दिवस त्या दोघांनी मिळून मनन याचा खून केला। मनन याचा खून करून त्याच्या मृतदेहाची वाकुर्डे, तालुका शिराळा येथे अंत्यसंस्कार करून विल्हेवाट देखील लावली होती। मनन
याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना अमरसिंह पाटील आणि प्राची यांनी बिळाशी तालुका शिराळा येथील ग्रामसेवकांकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली होती। त्यानंतर प्राची आणि अमरसिंह हे दोघे पुन्हा मुंबईला गेले होते। याबाबत सुशांत वाजे यांना एक निनावी पत्र मिळाल्यानंतर मननच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे। आष्टा पोलिसांनी संशयित आरोपी अमरसिंह आणि प्राची या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी एक पथक तैनातही करण्यात आलं आहे। या घटनेने शिराळा आणि वाळवा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे आणि अशा प्रकारे अनैतिक संबंधांमुळे एका चिमुरड्याचा जीव गेलेला आहे। काहीही चुकी नसताना त्या निष्पाप जीवाला आपल्या आयुष्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागलेली आहे आणि त्याचं कारण फक्त आपल्या आईचे असलेले अनैतिक संबंध। ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येक जण त्या चिमुरड्यासाठी हळहळ व्यक्त करत आहे, पण तितकाच राग त्या महिलेचा देखील येत आहे। तरीही ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या घटना जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।